नगरपालिकेतील लेखाधिकारी विश्वनाथ घुगे यांना बेकायदेशीररित्या पदस्थापना दिली गेली असून त्यामुळे शासनाची फसवणूक झाली आहे। ही बेकायदेशीर पदस्थापना रद्द करून लेखाधिकारी विश्वनाथ घुगे यांच्या संपत्तीची चौकशी करावी अशी मागणी याच नगरपालिकेतील कर्मचारी दत्तात्रय शिंदे यांनी केली आहे। यासाठी दत्तात्रय शिंदे हे गेल्या 3 दिवसापासून हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणात बसले आहेत। या प्रकाराची चौकशी करून जिल्हा लेखाधिकारी घुगे यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी उपोषणकर्ते दत्तात्रय शिंदे यांनी केली आहे। शिंदे यांच्या उपोषणाला जिल्ह्यातील नगर परिषदेच्या अनेक कर्मचाऱ्यांनी पाठिंबा दर्शविला आहे। 2008 मध्ये संवर्गामध्ये समावेशन झाल्याचं असं त्यांनी घोषित केले होते। त्यानंतर 2013 मध्ये त्यांची पदोन्नती झाली मध्ये। ज्यावेळेस त्याची पदोन्नती झाली त्यावेळेस त्यांनी का सांगितलं की मी वर्गामध्ये मी संवर्गात नाही, माझी बदली रद्द करावं। तो संवर्ग रद्द करण्यासाठी त्यांनी कारवाई केली, रद्द की शासनाला इकडून तिकडून तो फसवत आहे। शासनाला फसवणूक करून मी संवर्गात नसतो नाही म्हणतो आणि इकडं संवर्गात पदोन्नती आणतो। बदली झाली की मी संवर्गात नाही म्हणतो आणि बदली कॅन्सल झाली की मी संवर्गात आहे म्हणतो। म्हणजे हे शासनाची दिशाभूल करते दिसताना दिशाभूल करत असते, ती दिशाभूल करू नये आणि त्यांची जी संवर्गात पदोन्नती झाली ती रद्द करण्यात यावी एवढीच आमची मागणी। चौकशी फक्त पत्रव्यवहार केला पण चौकशी करत नाही, तो व्यवहार करतो। व्यवहारानुसार त्याच्यामध्ये तो काय हो नियम लागत नाही त्याचा, तो संवर्गात सांगतो की मी संवर्गात नाही आहे आणि तो रद्द करत नाही, तिकडं कोर्टात टाकतो, दिशाभूल करतो। न्यूज एक्सप्रेस 24 नेटवर्कसाठी भगवान कोल्हेसह मनीष करात, हिंगोली, महाराष्ट्र।